कोण होतीस तू काय झालीस तू मालिकेच्या आजच्या 21 जुलैच्या भागात यश कावेरीला म्हणतो की हे 2 सॅम्पल्स आहेत, ते अप्रुव्हलसाठी पाठवायचे आहेत. त्याचंच टेन्शन आले मला. कावेरी विचारते की हो का, परंतु दिसत तर नाहीये. तेव्हा चेहरा पडतो यशचा. कावेरीने तर त्याची फिरकी घेतलेली असते, ती त्याच्या लक्षातच नाही येत. कावेरी त्याला म्हणते की अहो असं काय करताय, गंमत केली मी तुमची. आपला बिझनेस ना खूप मोठा होणार आहे आणि हे दोन्ही प्रोडक्ट नक्की अप्रुव्हल होतील, कारण याच्यामध्ये तुमची मेहनत आणि माझा आशीर्वाद आहे. तेव्हा यश कावेरीला म्हणतो आणि तुमची साथसुद्धा. यशने मंदारचं प्रपोजल नाकारल्यामुळे काकूच्या तर तळपायाची आग मस्तकात जाते. यमुनासुद्धा त्याच्यावर चवताळते. काकूंनी मंदारला फोन केलेला असतो. ती सांगते की आता कसं सांगू तुम्हाला, अहो जावई बापू, यशने तुमचं प्रपोजल नाकारले, कारण त्याचं म्हणणं असं आहे की बिझनेस वेगळा आणि नाती वेगळी. यमुनासुद्धा सांगते की मकरंदराव, तुमचं प्रपोजल ना मला मान्य होतं, खरंच तुमच्या आयडिया आवडल्या होत्या मला. मंदारला चांगलंच ठाऊक असतं की सगळ्या गोष्टी स्वतःच्या बाजूने कशा वळवायच्या ते. यमुनाचं तो कौतुक करतो की यामी, मला ना असं वाटतं की यशच्या ऐवजी तुम्हीच बिझनेस करायला हवा होता, कारण तुम्ही तितक्या हुशार आहात. बिझनेस कसा वाढवायचा यासाठीच्या छान आयडिया आहेत तुमच्याकडे आणि बिझनेस करण्याची, तो बिझनेस पुढे घेऊन जाण्याची कपॅसिटीसुद्धा आहे. तेव्हा यमुना त्याच्या बोलण्यात अडकते. ती सांगते की नाही, परंतु आमच्या घरी बायका बिझनेस नाही करत, म्हणजे बायकांना बाहेर जाऊन काम करणं अलाव नाहीच आहे. त्याचमुळे सगळं यश बघतो ना, सगळं त्याच्याच हातात आहे. मंदार या दोघींना डिवचतो, मुद्दाम उकसवतो, यशच्या विरोधात भडकावतो सुद्धा. अच्छा, म्हणजे यश सगळं बळकावणार नाही, म्हणजे आता सगळं जर यशच्या हातात असेल तर तो CEO होणार. आणि समजा बिझनेसमध्ये जर का यशचे काही निर्णय चुकले तर मग तो बिझनेस पुढे नक्की कोण बघणार? आहे का तुमच्यामध्ये कोणी असं? यामी म्हणते की असा प्रश्न कधी विचारलाच नाही हो मला कोणी. यामीने तर आयतं कोलीतच मंदारच्या हाती दिलेलं असतं. ते हातात घेऊनच मंदार फोनवरूनच धर्माधिकारी कुटुंबात आग लावतो. अहो तेच तर म्हणतोय ना मी. यामी, मला तुमची, तुमच्या घरच्यांची, तुमच्या बिझनेसची सुद्धा काळजी आहे. अहो माझं काय हो, मी बाहेरचाच आहे आणि तसंही मला दुसरा कोणता तरी बिझनेस पार्टनर मिळेलच ना. परंतु हा विचार करा यामी की यशने तुमचं म्हणणं डायरेक्ट उडवून लावलंय. उद्या बिझनेस सगळा यशच्या हातात जाईल आणि त्यानंतर ते तुमचं परत काहीच नाही ऐकणार. मग त्यावेळेस मिस यामी काय कराल तुम्ही? आता तिच्या मनात याने संशयाचा किडा सोडलेलाच असतो. तिकडे यश कावेरीला थँक्स म्हणतो. कावेरी विचारते की थँक्स पण का? तेव्हा यश म्हणतो की तुम्ही नेहमी असंच करता. तुम्ही ना मला माझ्या प्रत्येक कामामध्ये सोल्युशन देता. माझ्या डोक्यात ना हजारो प्रश्न चाललेले असतात आणि त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मला तुमच्याकडूनच तर मिळतं. त्यासाठी थँक्स. तेव्हा कावेरी त्याच्यावरती चिडतेच की. ती म्हणते की मला ना आता तुम्ही बोलूच नका. तुम्ही ना बोलता बोलता एक अपशब्द वापरला आहे आणि तो माझ्या मनाला खूप लागला आहे. यश घाबरत विचारतो की मी 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 कोणता अपशब्द वापरला? तेव्हा कावेरी म्हणते की थँक्स नाही, म्हणजे चांगल्या मैत्रीमध्ये थँक्स, सॉरी, प्लीज हे अपशब्द नाही आहेत तर काय आहेत? तेव्हा दोघेही अगदी मनमोकळेपणाने हसतात. तोचपर्यंत मंदारने आपलं काम फते केलेलं असतं. यमुनाला तो भरीस पाडतो. यामी, उद्या तुमच्या कंपनीचे काही प्रोडक्ट टेस्टिंगसाठी जाणार आहेत आणि जर का ते प्रोडक्ट एकदा का अप्रुव्हल झाले तर मग यशसाठीचे ती ग्रोथ अपॉर्च्युनिटी ठरेल. म्हणजे थोडक्या शब्दात सांगायचं झालं तर यश त्या कंपनीचा मालकही होऊ शकतो. सगळी सूत्र त्याच्या हातात जातात. देव करो आणि यशची मीटिंग व्यवस्थित पार पडो. यामी, जर का त्या प्रोडक्टमध्ये थोडंसं जरी वेगळं काही आढळलं, काही प्रॉब्लेम झाला
तर मग ते प्रोडक्ट कायमचं बॅन होतं. नाही म्हणजे प्रोडक्टचं नावही खराब आणि ब्रँडचं नावही खराब होतं. मग काय, त्या माणसाला तो बिझनेस सोडून दुसऱ्याच्या हाती सोपवावा लागतो. कळतंय ना? तुमच्या लक्षात येतोय ना माझा पॉईंट? मंदारने स्वतः नामानिराळी राहून धर्माधिकारीचा बिझनेस बंद पाडण्यासाठी यमुनाला आपलं प्यादं बनवलेलं असतं आणि तिच्या डोक्यात नको ते विचारही भरवलेले असतात आणि या दोन मूर्ख बायका त्याच्या बोलण्यातही अडकतात. यमुनाला पुढे काय करायचं ते चांगलंच लक्षात आलेलं असतं आणि मंदारचा हेतूही साध्य होतो. म्हणजे आत्ता सध्या जरी झाला नसला तरी त्याने त्याचं एक प्यादं तर कामाला लावलंच आहे. यमुना त्याला थँक्यू म्हणते. इकडे यशला आत्ता कुठे लक्षात येतं की त्याने प्रोडक्ट अप्रुव्हलसाठी पाठवलेच नाही आहेत. डोक्याला हात लावतो. कावेरीला तो सांगतो की सॉरी, मला जावं लागेल. कावेरी म्हणते की काय? तेव्हा यश म्हणतो की थँक्यू, येतो मी. तेव्हा कावेरी विचारते की परत तेच यश? तेव्हा यश म्हणतो की जाऊ देत, आलोच मी म्हणत तो हॉलमध्ये धावत जातो पिशवी आणण्यासाठी. तोचपर्यंत अक्कल घाण टाकल्यासारखं यमुना काकू दोघी येतात ते श्रीकांतशी बोलण्यासाठी यशच्या विरोधात तक्रार घेऊन. श्रीकांतला ती सांगते की भाऊजी, अहो तुम्हीच यशला काय ते समजवा ना. नाही म्हणजे मकरंदराव जावं येतं आपले आणि त्यांनी एवढं मोठं बिझनेस प्रपोजल आपल्याला दिलं आहे, ते यश का नाकारतोय? आता ते आपले होणारे जावई आहेत ना, मग आपल्या बाबतीत चांगलाच विचार करतील की. तेव्हा श्रीकांत तिचा तो सल्ला उधळून लावतो. तिला तो सांगतो की यशचं अगदी बरोबर आहे. त्याने त्या प्रपोजलला नकार का दिला त्यामागची सगळी कारणं मला समजावूनही सांगितली आहेत. तेव्हा काकू वैतागून म्हणते की झालं भाऊजी, आता तुम्ही पण यशचीच रेग ओढली की नाही. भाऊजी, अहो आपल्या भल्याचा आपल्या चांगल्याचाच विचार करतायत ना ते. मग आता हे बिझनेस डील नाकारून आपण सरळ सरळ त्यांचा अपमानच करतो आहोत की नाही. आता काकूची अशी टाळ गळली नाही म्हटल्यानंतर इमोशनल ब्लॅकमेलिंग चालू होतं. तेव्हा यमुनासुद्धा काकूची साथ देते आणि स्वतःच्या पायावर दगड मारून घेते. श्रीकांतला ती सांगते की बाबा, काकू अगदी बरोबर बोलते. मकरंदरावांचं बिझनेस प्रपोजल मी वाचलं होतं आणि त्यातले काही महत्त्वाचे पॉईंट मी चेकसुद्धा केले होते आणि त्यांच्यासोबत हे डील करायला काही हरकतच नाही आहे. तेव्हा श्रीकांत, सुलक्षणा दोघेही एकमेकांकडे धक्क्याने बघतात आणि सुलक्षणा आत्ता मात्र चांगलं फैलावर घेते. यमुनाला विचारते की हो का? नाही म्हणजे आता सूट नको ती कामं करतच होती. आता घरात बसून हे असले उद्योग चालू केलेत का तू? तुला काय म्हणायचं आहे की आता तुला तुझ्या बाबांपेक्षा जास्त बिझनेसमधलं कळतं का? तेव्हा यमुना म्हणते की नाही मा, तसं नाही आहे. परंतु यश यश यामध्ये चुकू शकतो ना मा. तेव्हा सुलक्षणा तिला ठणकावून सांगते की माझा यशवरती पूर्ण विश्वास आहे आणि तो बिझनेसच्या बाबतीत कधीच चुकणार नाही आहे. तिथे यशचा निर्णयच अंतिम असेल. उगाचच नको ती अक्कल पाजवू नकोस यमुना. सुलक्षणाचं म्हणणं ऐकल्यानंतर यमुना काकू दोघींच्याही डोक्यात तिळीक जाते. यमुना परत तेच तुणतुणं चालू करते की मा, अगं असं काय करतेस? यश कधीच चुकणार नाही आहे का? अगं त्याच्या बिझनेसमधले काही निर्णय चुकू शकतात. यशवरती विश्वास ठेवून चुकतेस तू. तेव्हा आज पहिल्यांदा यमुनाने सुलक्षणाला चुकीचं ठरवलंय. धक्का तर बसतो तिला, परंतु त्याचप्रमाणे ती तिला खडसावते सुद्धा. यमुना, हे तू बोलतेस? माझा यश कधीच चुकत नाही आणि तो चुकीचे निर्णय घेतच नाही. यमुना मोठ्यानेच खेकसते की मा प्लीज, त्याच्यावरती आंधळा विश्वास नको टाकू. परंतु हे जे काही बोलते नाही, तिच्या डोक्यात तर विचार भरवणारा मंदार असतो. त्याने स्वतः नामानिराळी राहून बाकीची सूत्र हलवलेली असतात आणि मूर्खासारखं ही इथे येऊन सुलक्षणा श्रीकांतशीच वाद घालते. सुलक्षणा आगाऊपणा करणारे यमुनाचं अक्कल चांगलीच ठिकाणावर आणते. पुरे बिझनेसमध्ये ना तुला समज आहे ना तुला अनुभव आहे, त्यामुळे या संदर्भात तू काही नाही बोललीस ना तर तेच बरं आहे. आणि मला सांग की आपल्या घरातल्या बायका व्यवसायात लक्ष देत नाहीत, ही गोष्ट लहानपणापासून सतत तुला समजावत आले आहे मी. आणि मला हे सांग की पार्थची शाळा सुरू झाली आहे ना?
मग आता त्याचे पेपरही असतील. जिथं तुझं लक्ष द्यायचं आहे ना तिथं लक्ष घाल. नको तिथे उगाच जाऊन अक्कल पाजळू नकोस. सुलक्षणाने यमुनाची चांगलीच खरडपट्टी काढलेली असते. सुलक्षणाने विषय जिथल्या तिथे क्लोज केला तरीसुद्धा मूर्ख यमुना काही शांत बसणार ते आहे. साथ द्यायला काकू आहेच. नाक मुरडून तेथून निघून जाते. आता सुलक्षणा श्रीकांत दोघेही थोडेसे मंदारपासून सावध झालेले असतात, कारण त्याचा खोटाडेपणा कावेरीने उघड केलेला असतो. आता सुलक्षणासमोर आपलं काही चाललं नाही म्हटल्यानंतर मंदारच्या बोलण्यात येऊन या दोघी खूप मोठा डाव खेळतात, तेही यशच्या विरोधात. मंदारने या दोघींना त्यांचं पपेटच बनवलेलं असतं. यश ते सॅम्पल अप्रुव्हलसाठी पाठवणार, तोच त्या दोघी रूममध्ये शिरतात आणि पाहतात काकू ठरल्या प्लॅनप्रमाणे यशला बाजूला घेऊन येते. यशला ती म्हणते की यश चल ना, अरे माझ्यासोबत बाहेर चल ना, मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. आणि ती बाहेर कॉरिडॉरमध्ये घेऊन जाते. दुसऱ्या विद्याच्या रूममध्ये यमुना लपलेली असते. तेव्हा काकू यशला अगदी आपल्या समोर उभं करते आणि त्याच्या पाठीमागूनच चोर पावलांनी यमुना यशच्या खोलीत शिरते. इकडे काकू यशला आपल्या बोलण्यात गुंतवून टाकते आणि तोचपर्यंत ठरल्या प्लॅनप्रमाणे यमुना तिचं काम फत्ते करते. कसलं तरी इंजेक्शन आणलेलं असतं आणि ते त्या सॅम्पलमध्ये ती सोडणार असते. काकू यशला इमोशनल ब्लॅकमेल करायला लागते. यश, हे बघ, मला तुमच्या बिझनेसमधलं खरंच काही कळत नाही आहे, परंतु बाळा मला ना निशाची खूप काळजी वाटते रे. नाही म्हणजे निदान आपल्या निशासाठी तरी मकरंदरावांनी जे प्रपोजल दिलं आहे त्याचा तू परत एकदा विचार करावा असं मला वाटतं. तुला नाही का वाटत आहे यश, ते प्रपोजल असं अचानक नाकारून आपण त्यांचा अपमान करतोय? परत तेच 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 बोलते. यशला महत्त्वाचं काम असतं. तो काकूला सांगतो की काकू तू काळजी करू नकोस, या सगळ्याचा विचार नक्की करेन मी, परंतु मला आता काम आहे. यमुना तर खोलीत तिचं काम फत्ते करते, म्हणून काकू परत यशला अडवून ठेवते आणि त्याला बोलण्यात गुंतवून टाकते. तोचपर्यंत जेवढे काही सॅम्पल्स असतात त्यामध्ये यमुनाने केमिकल मिक्स केलेलं असतं आणि स्वतःच ते सगळं घाणेरडं काम करून, तेही स्वतःच्या भावाच्याच विरोधात. धर्माधिकाऱ्यांचा बिझनेस आता डबघाईलाच आलेला असतो जणू. त्यानंतर कोकणी पद्धतीचं जे तेल आहे, जे प्रोडक्ट आहे, ते प्रोडक्टसुद्धा अप्रुव्हलसाठी पाठवणारच असतो यश. परंतु अर्धं प्रोडक्ट यश काकूला शब्द देतो की काकू अगं तू निशाची काळजी करूच नको, मी आहे आणि मकरंदरावांच्या प्रपोजलचा परत एकदा नक्की विचार करेन मी. तोचपर्यंत यमुना त्या तेलामध्ये सुद्धा दुसरंच केमिकल मिक्स करते. त्याचा वास घेते तेव्हा तेलाच उलटे आल्यासारखं होतं. पटकन ते सगळं बंद करते. तोचपर्यंत यश काय काकूंच्या बोलण्यात अडकून पडत नाही हा. तो तिला परत सांगतो की काकू मला जाऊ देत, अगं मला महत्त्वाचं काम आहे गं. यमुना यशचा आवाज ऐकून सावध होते आणि पटकन ती लपून बसते. यश येतो, त्याचं लक्ष नसतंच, तो त्याच्या कामात व्यस्त होतो. ते सगळे जे सॅम्पल्स ते बाहेर असतात ते पिशवीमध्ये भरत असतानाच यमुना संधी साधून पटकन बाहेर धावत जाते आणि काकू ती दोघेही फिदी हसतात, आनंद साजरा करतात काम फत्ते झाल्याचा. मंदारचा तीर बरोबरच लागलेला असतो. या दोघींना त्याने भरीस पाडून स्वतःचं काम साधून घेतलेलं जरी असलं तरीसुद्धा मला असं वाटतंय कदाचित बहुतेक की कावेरी नक्कीच काहीतरी चमत्कार करू शकेल. आता ती कसा करते ते परत पाहायला मिळेलच आपल्याला. जाऊ देत. तोपर्यंत यश ते सॅम्पल्स घेऊन बाहेर पडतो आणि यमुना काकू दोघी यमुनाच्या रूममध्ये येऊन आनंद साजरा करतात. आनंदाने नाचायला बागडायला काय लागतात. परंतु मूर्ख यमुनाला एका गोष्टीची अजूनही भनकच नाही आहे की तिने एक पुरावा मागे सोडलाय, तेही यशच्या रूममध्येच. त्याने ती अडकू शकते. हे सगळं या दोघींनी मंदारच्या सांगण्यावरून केलेलं असतं. मंदार जाळं विणतो आणि या दोन मूर्ख बायका अडकतातच. यामी कसं आहे ना, प्रोडक्ट टेस्टिंग करणं सोपं काम नाही आहे. फूड इन्स्पेक्टर खूप स्ट्रिक्ट आहे. क्वालिटी आणि त्याच्या चवीमध्ये जर का काही फरक जाणवला तर प्रोडक्ट डायरेक्ट रिजेक्ट होतो. मंदारने या दोघींना आपलं कठपुतली बनवलेलं असतं.
यमुना अजूनही त्याच भ्रमात असते की क्या बात है मकरंदराव. नाही म्हणजे बोलता बोलता तुम्ही इनडायरेक्टली आम्हाला अशा काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या की ज्या आमच्याच फायद्याच्या ठरल्या. आता यश ते प्रोडक्ट अप्रुव्हलसाठी पाठवणार आणि उद्या ते प्रोडक्ट रिजेक्ट होणार. आणि यश जो कधीच चुकत नाही तो आता यावेळी चुकणार. यमुना फक्त तू ना स्वप्नच बघत राहा, कारण तुझा डाव उधळून लावायला कावेरी आहेच. तो डाव काय तू खेळलेली नाही आहेस मकरंद, मंदारने खेळलेला डाव आहे तो, आणि तो डाव कावेरी हलवून पाडणारच आहे. इकडे कावेरी जेव्हा स्टूलवर चढून कपाटावरचे बॅग काढण्याचा प्रयत्न करते तेव्हा तिचा हात काही पोहोचतच नाही. इतक्यात यश येतो. यश जेव्हा शिट्टी वाजवतो तेव्हा ती डचकतेच. यश तिला विचारतो की काय करताय, काय चाललंय नक्की. तेव्हा कावेरी सांगते, चिकूचे कपडे बॅगेत ठेवले आहेत ना, बॅग काढायची आहे. यश विचारतो की मग इतकी जर बॅग महत्त्वाची होती तर वरती ठेवायचीच कशाला, तुम्ही उतरा मी काढून देतो. तेव्हा कावेरी बाजूला होते. यश स्टूलवर चढतो आणि तो कावेरीला बोलता बोलता चुकून त्याच्याकडून सेंटची बॉटल, पावडरचा डबा दोन्ही खाली पडतात आणि फुटतात. सगळं पावडर फरशीवरती पसरलेली असते. यश कावेरीची माफी मागतो. जेव्हा तो बॅग काढण्याचा प्रयत्न करतो तेव्हाच कावेरीचा मंदारसोबतचा एक फोटो खालती पडतो आणि कावेरीच्या पायाखालची जमीनच हादरते. कावेरीला काहीही करून तो फोटो यशच्या नजरेपासून दूर न्यायचाच असतो. अचानकच यश ती बॅग चोराच्या आपल्याकडे ओढतो आणि त्याचा तोलत जातो. तो डायरेक्ट पडतो तो कावेरीच्या अंगावरतीच. कावेरी चोराची किंचाळते. परत एकदा हे एकमेकांच्या खूप जवळ आलेले असतात आणि एकमेकांच्या नजरेला नजर देऊन अगदी एकमेकांमध्ये हरवून जातात. खूप वेळ हे दोघेही एकमेकांकडे पाहतच राहतात. त्यानंतर जेव्हा कावेरी भानावर येते तेव्हा यशपासून दूर जाण्याचा प्रयत्न करत असतानाच अचानक तिचं मंगळसूत्र यशच्या शर्टच्या बटनमध्ये अडकतं. ती इतकी ऑकवर्ड होऊन जाते ना, पटकन यशच्या अडकलेल्या बटनातून मंगळसूत्र काढण्याचा प्रयत्न करते, परंतु तिला काही जमतच नाही. यश तिला इशारा करतो, तिला थांबवतो आणि स्वतः प्रयत्न करून तो मंगळसूत्राचा त्या बटनाभोवती झालेला जो गुंडाळा आहे तो सोडवतो. त्यानंतर कावेरी यशपासून दूर जाणार, ती उठण्याचा प्रयत्न करणार. पावडर सगळे फरशीवरती सांडल्यामुळे अचानक तिचा पाय घसरतो आणि आत्ता कावेरी पडते यशच्या अंगावरती. परत एकदा दोघेही खूप ऑकवर्ड पोझिशनमध्ये परत एकदा एकमेकांमध्ये हरवून जातात. काही वेळानंतर पुन्हा भानावर येतात. यांचा जो काही प्रेमाचा नजरेला नजर देण्याचा लपंडाव चालू असतो ना, त्यानंतर परत कावेरी यशपासून दूर जाणार. यश आता उठण्याचा प्रयत्न करतो आणि त्याचाही पाय असाच घसरतो पावडरवरून. आता दोघेही इतके ऑकवर्ड पोझिशनमध्ये असतात की यश कावेरीला थोडंसं बाजूला करतो. त्यानंतर तो हात पुढे करतो आणि कावेरी त्याचा हात पकडते. दोघेही एकमेकांचा आधार बनत एकमेकांचा हात घट्ट पकडून उठण्याचा प्रयत्न करतात. पाय तर घसरत असतातच, परंतु शेवटी दोघे उठतात. यशच्या लक्षात येतं की त्याने कावेरीचा हात खूप घट्ट पकडून ठेवलाय. तेव्हा कावेरीचंही लक्ष जातं. कावेरी पटकन त्याच्या हातून हात सोडवते. त्यानंतर यश त्याचं लक्ष जातं त्या पडलेल्या फोटोकडे. यश एक एक पाऊल टाकत कसं बसं तरी कपाटाला पकडतो. त्याचा पाय घसरतो. कावेरीला काळजी वाटते. ती म्हणते की सावकाश. यश जातो आणि ड्रेसिंग टेबलपाशी पडलेला तो फोटो उचलून हातात घेताच कावेरीच्या काळजाचा ठोकाच चुकतो. आता नेमका तोच फोटो आहे का दुसरा फोटो आहे, सध्या तरी त्यांनी काहीच दाखवलेलं नाही आहे. आता तो फोटो नक्की कोणाचा आहे, कारण फोटो पाहिल्यानंतर यश धक्क्याने कावेरीकडे बघतोय आणि कावेरीच्या चेहऱ्याचा रंग बेरंग झालाय. तर भाग इथेच संपतोय. पुढील भागात बघूयात. आपल्याला हवा असणारा ट्विस्ट आहे की कावेरी यशच्या डोळ्यावरती हात ठेवत त्याला सांगते की आत्ता तू डोळे बंद कर आणि तुझ्या नजरेसमोर अशा व्यक्तीचा चेहरा येतोय का बघ, आणि जर का तुझ्या नजरेसमोर तिचा चेहरा येत असेल त्या व्यक्तीसाठी तू काहीही करायला तयार असशील, अगदी स्वतःचा जीवही पणाला लावायला तयार असशील,
तर समजून जा यश धर्माधिकारी, तू प्रेमात पडलायस. कावेरी तर दारूच्या नशेमध्येच बोलते. यशला ती बिलगते. तेव्हा यश म्हणतो की हो कावेरी, मी तुझ्या प्रेमात